राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली। या योजनेनुसार महिलांना दर महिना 1,500 रुपये तर वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहेत। ही योजना जाहीर होताच लाडक्या भावाबद्दल काय असा प्रश्न देखील अधिवेशनामध्ये राज्य सरकारला विचारला जात होता। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकारची योजना जाहीर करावी अशी मागणी केली होती। पण हे जरी उपरोधिक वाटत असलं आणि अशी भावासाठी कोणतीही योजना येणार नाही असं जरी वाटत असलं तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पंढरपूरमध्ये बोलत असताना राज्यामधील तरुणांसाठी म्हणजेच लाडक्या भावांसाठी असलेल्या योजनेची माहिती दिली आणि 10,000 रुपये योजनेअंतर्गत दिले जाणार असं सांगितलं। पण हे खरंच शक्य आहे का? आणि झालंच तर कसं होणार? कोणाला या योजनेचा लाभ मिळणार? आणि मुळात लाडका भाऊ योजना आहे तरी काय हे आज आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी सिद्ध दिलीप शिगोण आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम। लोकसभा निवडणुकीमध्ये तरुणांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने पहिल्यांदाच पहिली नोकरी पक्की नोकरी अशी योजना आपल्या जाहीरनाम्यामधून समोर आणली। यामध्ये त्यांनी 25 वर्षाखालील तरुणांना वर्षाला 1 लाख रुपये देणार असल्याचं आश्वासन दिलं आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने ही योजना आणलेली आहे। लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही लागू झाली। या योजनेअंतर्गत सुशिक्षित तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार असून या काळामध्ये विद्यावेतनही दिले जाणार आहे। या योजनेसाठी अर्ज करत असताना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे। पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना कामाचा अनुभव मिळावा आणि त्या काळामध्ये त्यांना पैसे मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली। या योजनेलाच लाडका भाऊ योजना म्हणून देखील संबोधलं जाते। प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यामधील बेरोजगारीचं प्रमाण देखील कमी होईल। ह्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ही योजना आणली। त्यामुळेच या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे। प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, ITI करणाऱ्या तरुणाला 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये देणार आहे। त्यासाठी अर्जदाराचं वय हे 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असणं अत्यंत गरजेचं आहे। तसेच अर्जदाराचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी जोडणं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर या योजनेसाठी कोण पात्र आहे ते आता आपण जाणून घेऊया। या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रामधील तरुण पात्र आहेत। या तरुणांचं वय 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे। शैक्षणिक पात्रतेचे 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर असे 3 गट आहेत। शिक्षण सुरू असणाऱ्या तरुणांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे। अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी rozgar.mahaswayam.government.in या वेबसाईटवरती नोंदणी करायची आहे अशी माहिती सरकारकडून देण्यात आली। जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना 6 महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्या काळामध्ये सरकारने सांगितलेले विद्यावेतन त्यांना दिले जाणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रामधील लाडका भाऊ योजनेअंतर्गत दरवर्षी राज्यामधील 10 लाख तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे। मग आता पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो की 6 महिने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय होणार? तर युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीकडून त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे। संबंधित कंपनीला युवकाचं काम योग्य वाटलं, आवडलं तर त्यांना तिथेच नोकरी देखील देऊ शकते। त्याशिवाय राज्य सरकार देत असलेल्या विद्यावेतनाशिवाय अधिकची रक्कम संबंधित कंपनी युवकांना देऊ शकते। त्यामुळे वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी तसेच कार्यशील युवक तयार करण्यासाठी सरकारने आणलेल्या योजनेचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घेणं अत्यंत आवश्यक आहे। अशीच माहिती घेऊन पुढे भेटूया। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। धन्यवाद।